नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते। पुण्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतीवीर चाफेकर बंधू जीवन प्रसंग संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आलं। याच कार्यक्रमात राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ देखील झालाय। चाफेकर बंधूच्या कार्याची माहिती नव्या पिढीला मिळावी यासाठी हे संग्रहालय महत्त्वाचं ठरेल असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेत। या आरोपपत्रामध्ये आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात आलेत। गुगल सर्च हिस्ट्री, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारख्या महत्त्वाच्या पंचनाम्यांचा समावेश या आरोपपत्रात आहे। पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पूर्व रिंग रोडच्या भूसंपादनाला गती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सुमारे 30 हेक्टर जागेचं संपादन अद्याप बाकी असून ते तातडीने पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वेळेत आणि ऑनलाईन भरणाऱ्या नागरिकांसाठी आता 10% सवलत जाहीर केली आहे। ही सवलत 1 एप्रिल पासून लागू झाली असून 30 जून 2025 पर्यंत पूर्ण कर भरल्यास नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे। या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक जण ऑनलाईन पद्धतीने कर भरण्यास उत्सुकता दाखवत आहेत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार खालापूर जवळ 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास देखील सहन करावा लागला। वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करतायत। पुणे महानगर परिवहन मंडळाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या 123 नवीन सीएनजी बसमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांची सेवा थांबवण्यात आली आहे। या बसमधील बिघाड दुरुस्त झाल्यावर त्या पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत अशी प्राथमिक माहिती आहे। पुणे शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगण्याप्रकरणी दोघांना आज अटक केली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपींकडून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम आता हाती घेतली आहे। या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये आता दहशत निर्माण झाली आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हा अपघात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर झालाय, तर अधिक माहितीनुसार अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हे दोन्ही तरुण जागीच ठार झालेत। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मायनसमध्ये गेलंय। उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी 6 वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या 0.06% वजामध्ये आहे। सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 63.62 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे। त्यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातोय। पुणे शहरात उष्णतेची लाट अजूनही कायमच आहे। आज लोहगाव येथे तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला, तर शिवाजीनगरमध्ये 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। हवामान विभागाच्या नागरिकांनी कळवलेल्या माहितीनुसार त्यांनी काळजी घेण्याचं आणि हायड्रेशन राखण्याचं आवाहन केलंय। आणि या बातमीसह आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट।